are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। इंडिया अलायंस और महाविकास आघाड़ी की वरठाई कोठेवाड़ा में जाहिर सभा। मुंबई 15 नवंबर। आम आदमी पार्टी की मुंबई प्रेसिडेंट प्रीति शर्मा मेनन ने मुंबई के वली कोलीवाड़ा में आयोजित जाहिर सभा को संबोधित करते हुए कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने हमें ये सिखाया है कि गद्दारों को कभी माफ नहीं करना। मुंबई और वली कभी गद्दारों को माफ नहीं करेगी। प्रीति शर्मा मेनन ने सभा में आगे कहा, पूरे महाराष्ट्र में इंडिया एयरलाइंस और महाविकास आघाड़ी की विजय सुनिश्चित हो रही है। उद्धव बालासाहेब ठाकरे फिर से मुख्यमंत्री बनने जा रहे हैं। सभा में महाविकास आघाड़ी और इंडिया एयरलाइंस के विजय के संकेत देते हुए उन्होंने जनता से इस समर्थन को और मजबूत करने की अपील की। आइए देखते हैं खबर फेस टू फेस। उमर अब्दुल्ला की यह रिपोर्ट। मुंबई से और उसमें वर्गीकरण के लिए बहुत बड़ा अपने में भी ना सोचे, कोई बड़ा वहां से मुझे भेज रहे हैं राज्यसभा का एमपी, सोचे भी ना सपने में कि वो आदित्य साहब ठाकरे के आगे खड़ा हो। इस मार्जिन से आपको जिताना है क्योंकि पूरे महाराष्ट्र में आप लोग जीत रहे हैं, इंडिया अलायंस जीत रहा है, महाविकास आघाड़ी जीत रही है। और मैं तो कह रही हूँ ये तय हो गया है कि उद्धव साहब ठाकरे वापस चीफ मिनिस्टर बन रहे हैं। महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और छत्रपति शिवाजी महाराज ने हम सबको सिखाया है कि गद्दारों को कभी माफ नहीं करना और मुंबई और वर्ली को बिल्कुल भी गद्दारों को माफ नहीं करने वाले हैं। आपके ऊपर जिम्मेदारी है, गद्दारों को हराना है और इस तरीके से हराना है कि वो अपना सर कभी वापस उठा ना सके और महाराष्ट्र को फिर से अपमानित ना कर सके। आज ये जो मिंदे सरकार है, लाखों हजारों करोड़ों के प्रकल्प महाराष्ट्र से उठा के और राज्यों में ले चुकी है, गुजरात में ले गई है। हमारा ये दुख था कि हमारे शेतकरी यहाँ पे आत्महत्या करते हैं। आज 2.5 साल में इन्होंने महाराष्ट्र की हालत ऐसे कर दी है कि सबसे ज्यादा युवा यहाँ पे अपनी जान दे रहे हैं। युवाओं की नौकरियों के लिए, औरतों के सम्मान के लिए आपको महाविकास आघाड़ी को जिताना है। आप सबको पता है ना, अगले महीने से आपको कितना मिलने वाला है, हर महिला को कितना मिलने वाला है? 3,000। और हर युवा को जिसको नौकरी नहीं मिली कितना मिलने वाला है? महिलाओं को बस में यात्रा, किसानों का कर्ज, हर घर में सेहत के लिए कितना मिलने वाला है? 25 लाख हर साल। तो महाविकास आघाड़ी ऐसा प्लान लाई है कि महाराष्ट्र के हर इंसान के घर में पैसा बचने वाला है, आपके हर घर में खुशहाली आने वाली है। मुझे पता है आप यहाँ संजय राउत जी का इंतजार कर रहे हैं और आज उनका जन्मदिन भी है, तो सब मिलकर उनका जन्मदिन की शुभकामनाएं दीजिए। और मैं आपका ज्यादा समय नहीं लूंगी, एक बार फिर से मिलकर नारा लगाएंगे, छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। 1,500 रुपये 4 महिने पण नाही झाले, 2 महिने पण नाही झाले, म्हणजे आधी फसवलं 48,000ला आणि आता देत आहेत 1,500। त्यामुळे गॅस मध्ये इतकी महागाई वाढलेली आहे, प्रत्येक वस्तूवरती महागाई वाढलेली आहे। आणि त्यावेळेस मोदी सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा मोदींनी काय सांगितलं होतं? महागाई कमी करेल, गॅस डिझेलच्या किमती कमी करेल, पण विजेचं बिलापासून सगळं वाढलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकांना लक्षात ठेवायचं की महाविकास आघाडीची पंचसूत्री म्हणजे आपण प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिना देणार आहोत। महाविकास आघाडीचं सरकार आलं की प्रत्येक बेरोजगार तरुणाला 4,000 रुपये आपण देणार आहोत बेरोजगारी भत्ता। त्याचप्रमाणे महिलांना बसचा प्रवास फुकट असणार आहे आणि शेतकऱ्याला 3 लाखापर्यंतचं कर्ज आपण माफ करणार आहोत आणि आरोग्य विमा जो आहे तो 25 लाखापर्यंत आपण देणार आहोत। आपल्या घरात कोणी आजारी पडलं, कोणाला औषध उपचार लागले तर तो फुकट असणार आहे। तर एवढं सगळं महाविकास आघाडीची सरकार देणार आहे आणि त्याच्या उलट हे लोक काय, या मोदी काल दादरला सभा झाली, मोदी कोण येतो की
चीफ मिनिस्टर, तो इकडे आला भगवे वस्त्र घालून आणि तो आम्हाला सांगतोय, अरे आमचे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा करोना सारख्या भयंकर महामारीला सुद्धा त्यांनी कंट्रोल मध्ये ठेवलं आणि त्यांनी प्रत्येकाला इलाज केला, मोठे मोठे कोविड कॅम्प सुरू केले. परंतु यांनी काय केलं, तर यांनी माणसं मेले की ते गंगेमध्ये सोडून द्यायचे. कारण माणसांना जायला सुद्धा प्रेताला सुद्धा स्मशानं नव्हती. इतके वाईट आहे आणि इथे आपल्याला येऊन शिकवत आहे, बटेंगे तो कटेंगे, कटेंगे तो बटेंगे. काय काय बोलतो, भगवे वस्त्र घालतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काय सांगितलंय, भगवे वस्त्र धारण केले की संन्यास घ्यायचे, हिमालयात जायचं, तपश्चर्या करायची. आणि हा सत्यधर्म आहे आणि आम्हाला येऊन शिकवतोय की तुम्ही बटेंगे आणि कटेंगे. अरे हिंदू मुस्लिम आता बंद करा. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, सगळ्यांना महागाई आहे आणि ती महागाई जर तुम्ही कमी केली नाही तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आणि हा कोस्टल रोड बघताय तुम्ही, कोस्टल रोड बांधलाय, विकास केला. कोस्टल रोड उद्धवजी ठाकरेंचं स्वप्न होतं, आदित्य ठाकरेंचं स्वप्न होतं आणि ते कोस्टल रोड आम्ही पूर्ण केला. आणि फडणवीस काय सांगताय की आम्ही केला म्हणून. अहो किती खोटं बोला. तर हे आणि हे एकनाथ शिंदे आपल्याशी गद्दारी केली, 50-50 खोके घेतले, बरोबर आहे की नाही? 50-50 कोटीचे खोके घेऊन हे लोक पळाले आणि या लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि आपल्या पुढे जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं भविष्य म्हणजे आदित्यजी ठाकरे आहेत. आणि आधी न जाता उद्धवजी असतील, आदित्य ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे राहुल गांधीजी असतील, सगळ्यांनी, सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक मोठ बांधलेली आहे. आणि आपण यावेळी फक्त मतदान करायचंय, ते फक्त मशालीला करायचंय. एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवते. बोलायची गरज नाही. महागाई किती वाढलेली आहे. फक्त लाडकी बहीण म्हणून लोकांना पैसे, तिथे बरेच वक्ते आहे, पण एवढंच सांगते की आपली निशाणी ही मशाल आणि आपली सर्वांची आघाडी हे महाविकास आघाडी. जय भीम, इन्कलाब जिंदाबाद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हा निर्णय तर पक्का आहे की 20 तारखेला आमची निशाणी मशाल. आणि आता जसं आमच्या ताई म्हणाल्या, का प्रचार करायचा आहे, कशासाठी प्रचार करायचा, ही वस्तुस्थिती आहे. इथे घराघरामधला निर्णय आहे मशाल, इथे घराघरामधली भूमिका आहे माननीय आदित्य साहेब ठाकरे. परंतु निवडणुकीतील काही निवडणुकीतील काही प्रोटोकॉल असतात, ते सांभाळायचे असतात. सभा झाली तर सभा झाल्यानंतर काही जण खुश होतात, सभा नाही झाली तर आम्हाला विचारतात सभा झाली नाही. परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी सभा होणं अतिशय गरजेचं होतं. आणि विशेष करून या कोळीवाड्यामध्ये ही सभा होते, या सभेमध्ये खरं म्हणजे राऊत साहेबांची एक गोष्ट निदर्शनास सांगू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे 2 आमचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. मला अजूनही आठवत नाही की आमचे मुख्य प्रतिस्पर्धी कोण, परंतु माझ्या सरकारने ते थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे की एका बाजूला मिंदे गटाचे जे पूर्वी मंत्री राहिले केंद्रीय मंत्री देवराज साहेब ते आहेत, मनसेचे देशपांडे या इथे आहेत. म्हणजे आमच्या दृष्टीने हे 2 आमच्याकडे प्रतिस्पर्धी आहेत.